नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील उबाटा गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे आणि गीता सिंगण यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। उबाटा गटाच्या रिद्धी खुरसुंगे यांच्यासह त्यांचे पती भास्कर खुरसुंगे आणि गीता सिंगण यांचे पती संजय सिंगण यांनाही शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यामुळे मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उबाटा गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे। यातील रिद्धी खुरसुंगे यांनी प्रभाग समिती अध्यक्ष, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य म्हणून काम केले होते, तर गीता सिंगण यांनी मुंबई महानगरपालिकेत महिला आणि बालकल्याण समिती तसेच बाजार आणि उद्योग समितीमध्ये पक्षाध्यक्ष म्हणून काम केले होते। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अथक काम करण्याची पद्धत पाहून प्रेरित झाल्यामुळे आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे या दोघींनी सांगितले। यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई शहर सुंदर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनावे यासाठी आपण अनेक निर्णय घेतल्याचे सांगितले। शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावे यासाठी त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला। शहरात मोकळी मैदाने असायला हवीत यासाठी मुंबई रेसकोर्सची 112 एकर जागा आणि मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची मोकळी जागा अशी मिळून 300 एकर जागेवर आपण सेंट्रल पार्क तयार करत असल्याचे सांगितले। हे प्रकल्प आधी देखील करायचे ठरले होते, मात्र तेव्हा अचानक काही कारणांमुळे त्या फाईल बंद केल्या गेल्या। यामागे कोणती कारणे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मात्र आता आपल्या सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी सांगितले। शहरात जागोजागी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, त्यांचा फायदा गोरगरीब रुग्णांना होत आहे। मुंबईतील रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध यंत्रणा एकत्र करून हे प्रकल्प पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असून मुंबई बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। शिवसेनेत प्रवेश करताच ताबडतोब कामाला लागा। माहिती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना यासारख्या योजनांचे फॉर्म ताबडतोब भरून घ्या आणि आपल्या विभागातील जास्तीत जास्त लोकांना या योजनेचे लाभ कसे मिळू शकतील ते पहा, असे त्यांनी सांगितले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।